कमळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, अन्नपूर्णाने अधिक मासाचं व्रत केलेलं असतं. आपली दुरावलेली नाती जवळ यावी म्हणून, आजोबांना लवकरात लवकर बरं वाटावं म्हणून आणि घरावरती येणारं विघ्न दूर व्हावं म्हणून यासाठी अन्नपूर्णाने अधिक मासाचं व्रत करायचं ठरवलेलं असतं. आणि ते व्रत असतं 2 दिवसाचं आणि ते सुद्धा निर्जला व्रत. त्याच्यामध्ये पाणी प्यायचं नाही, अन्नाचा कणसुद्धा ग्रहण करायचा नाही. इतका कडक उपवास अन्नपूर्णाने केलेला असतो आणि हेतू एकच, आजोबा बरे व्हावेत आणि दुरावलेली नाती एकत्र यावीत. आणि प्रेक्षकांनो, अन्नपूर्णाने ठेवलेलं हे व्रत पूर्ण होऊ द्यायचं नसतं, ते म्हणजे कामिनीला. आता कामिनी म्हटल्यानंतर चांगलं काही घडत असेल तर तिथे आता अडथळा निर्माण करण्याचं काम हे कामिनीचं असतं. आणि त्यामुळे अन्नपूर्णाचं व्रत पूर्ण होऊ नये यासाठी कामिनीने खूप मोठा प्लॅन केलेला असतो, तिच्या विरोधात षडयंत्र रचलेलं असतं. पण शेवटीला अन्नपूर्णा एकटी नाही, नियतीने अन्नपूर्णाची आणि कमळीची भेट घडवून दिलेली असते. आणि त्यामुळे लवकरच इथे अधिक मासाचं व्रत पूर्ण करण्यासाठी, अन्नपूर्णाची मदत करण्यासाठी कमळी महाजनांच्या घरी पोहोचलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे कमळी अन्नपूर्णाची मदत करून तिचं अधिक मासाचं व्रत पूर्ण करते आणि कशा पद्धतीने कामिनीचा प्लॅन उधळून लावते, आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे आता कमळी गावाकडे जायला निघालेली असते. पण तेवढ्यातच तिथे ऋषी येतो आणि ऋषी म्हणत असतो की कमळी, इथे मी खरं तर महत्त्वाच्या गोष्टींवरती बोलायला आलो आहे. मी आजच्या यूथला एक आता चान्स देणार आहे. मला आजच्या यूथबरोबर काम करायचं आहे. खूप कॉलेजमधल्या मुलामुलींना मी आता या कॉम्पिटिशनसाठी बोलावलेलं आहे. तुम्ही तुमच्या नवनवीन आयडियाज त्याच्यामध्ये तुम्ही सांगा आणि तुमचे इथे आता आयडियाज जर पॅनलमध्ये बसलेल्या लोकांना आवडले तर तुमच्याबरोबर काम केलं जाईल, असं इथे ऋषीने सांगितलेलं असतं. तेव्हा कमळी, उद्या तू त्या कॉम्पिटिशनमध्ये ये आणि तुझी आयडिया तिथे तू मांड, तू प्रेझेंटेशन दे आणि तुझं स्वप्न घेऊन तिथे ये. जर तुझं स्वप्न हे तिथे बसलेल्या सर्वांना आवडलं तर तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमची कंपनी, आमचं पॅनेल नक्कीच मदत करेल, असं ऋषीने सांगितलेलं असतं. त्यामुळे कमळी म्हणते, पण मी तर आता उद्या गावाकडे जाणार होते. ऋषी म्हणतो, कमळी गावाकडे नंतर जा, पण अशी संधी तुला सारखी सारखी मिळणार नाही. तू इथे मुंबईमध्ये तुझं स्वप्न घेऊन आलीस. तुला इथे तुझं शिक्षण पूर्ण करून गावाकडे जाऊन तुला मुलामुलींसाठी शाळा आणि कॉलेज बांधायचं आहे. मग हे तुझं स्वप्नसुद्धा तुला पूर्ण करायचंच आहे ना. मग अशी अनेक स्वप्न तुझी असतील, जी स्वप्न तुला प्रेझेंटेशनद्वारे इथे आता पॅनलसमोर मांडायची आहेत. म्हणजे आमची कंपनी तुमच्याबरोबर, त्या यूथबरोबर काम करायला रेडी होईल. ज्याची आयडिया आवडेल त्याच्याबरोबर काम केलं जाईल. ॲटलिस्ट तू तिथे ये आणि तुझी आयडिया सगळ्यांसमोर मांडण्याचं काम कर. तेव्हा कमळी म्हणते, ठीक आहे, गावाकडे मी नंतर जाईन. आधी मी उद्या तुमच्या इथे येते आणि माझं स्वप्न तुमच्यासमोर सादर करते. निंगी म्हणत असते, कमळी, तुला लक्ष देऊन काम करायचं आहे. काहीही झालं तरी हा प्रोजेक्ट तुलाच मिळाला पाहिजे. तुझीच आयडिया त्यांच्यापर्यंत पोचली पाहिजे, असं तिने सांगितलेलं असतं. तेव्हा कमळी खूपच जास्त जोमाने आपलं स्वप्न इथे कागदावरती लिहून काढत असते. आणि इथे आता ही गोष्ट अनिकाला समजलेली असते. तेव्हा अनिका रागिणीला म्हणत असते की मम्मा, काहीही कर, पण रिशला या वेळेला मीच आता इम्प्रेस करणार आहे. ती कमळी टमळी आहे ना, ती पुढे येता कामा नये. मी असं प्रेझेंटेशन देणार आहे ना की नयनतारा आंटीला मीच इम्प्रेस करणार आहे आणि रिचच्या मनामध्ये जागा मीच मिळवणार आहे. तेव्हा रागिनी म्हणते, तू काळजीच करू नको, तुझ्यासाठी मी उत्तम प्रेझेंटेशन तयार करून घेते आणि मग तू ते सगळ्यांसमोर मांड. तेव्हा कमळी तयारीला लागते. तर एका बाजूला इथे अन्नपूर्णा आजीला आठवण आलेली असते कमळीची. कारण कमळीने गावावरून जे तेल मागवलेलं असतं ना आजोबांसाठी, त्या तेलाने आजोबांच्या हाताची मोमेंट ही व्हायला लागलेली असते आणि तेव्हा ते तेल आता संपलेलं असतं. तेव्हा इथे अन्नपूर्णाला कमळीची आठवण आलेली असते. अन्नपूर्णा म्हणत असते की अहो, ते तेल जे तुम्हाला कमळीने दिलं होतं त्याने तुम्हाला बरं वाटत होतं ना,
तुमच्या हाताची हालचालसुद्धा व्हायला लागली होती. ते तेल आता संपलं आहे. कमळी असती तर तिने तुम्हाला ते तेल आणून दिलं असतं, बरोबर ना? ती तुमची किती काळजी घ्यायची, माझीसुद्धा किती काळजी घ्यायची. जाऊ दे. तेव्हा इथे अनिताताई येतात आणि म्हणतात, मॅडम हे घ्या. बाहेर कुणीतरी तेलाची बाटली देऊन गेलं. तेव्हा इथे कमळी अजिबात आपली जबाबदारी विसरलेली नसते. तिला माहिती असतं की आजोबांचं तेल संपत आलेलं असेल, म्हणून ती गावावरून अजून एक बाटली मागून घेते आणि ते तेल आता मुंबईमध्ये आलेलं असतं. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, अन्नपूर्णा खूप खुश होते की कमळी जरी इथे नसली, तिच्याबरोबर असलेले नाते मी तोडलेले असले तरी ती तिचं कर्तव्य विसरलेली नाही आणि तिने इथे तेल मात्र पाठवून दिलेलं आहे. तेव्हा अनिताताई म्हणतात, मॅडम मी काय म्हणते, तुम्ही एक काम करा ना, आता उद्या अधिक मास सुरू होतोय, तुम्ही अधिक मासाचं व्रत करा. त्यामुळे आपल्या साहेबांची लवकरात लवकर आता तब्येत ठीक होईल, ते सुद्धा बरे होतील, घरावरती येणारं विघ्न दूर होईल आणि तुमची दुरावलेली नातीसुद्धा एकत्र येतील. तुम्ही हे अधिक मासाचं व्रत करून तर बघा. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते, हो अनिता, मी आता अधिक मासाचं व्रत करणार आहे. मला ते करायचंच आहे यांच्यासाठी, माझ्या दुरावलेल्या नात्यांना परत मिळवण्यासाठी, असं अन्नपूर्णा म्हणते. आणि सकाळीच ती आता आपल्या व्रतला सुरुवात करते. तिने ठेवलेलं हे निर्जला व्रत आहे आणि त्याचबरोबर ह्या व्रताची एक खासियत म्हणजे इथे आता पाणी घेऊन यायचं, लांबून पाणी आणायचं कळशीमधून आणि त्या नदीतल्या पाण्यानेच इथे आता महादेवांना अंघोळ घालायची, स्नान घालायचं. महादेवांच्या पिंडीवरती त्या नदीतून आणलेल्या पाण्यानेच त्यांच्या अंगावरती इथे आता अंघोळ घालायची, असं ते व्रत असतं. आणि काही खायचं नाही, पाणीसुद्धा प्यायचं नाही, असं एवढं कठीण व्रत ठेवलं आहे. हे जेव्हा आता अन्नपूर्णाच्या मुलाला म्हणजे राजनला कळतं, तेव्हा राजन म्हणतो, आई अगं हे काय आहे, तुला व्रत करायचं आहे तू कर, अगं पण निदान पाणी तरी तू आणू नकोस, ते पाणी मी तुला आणून देतो, कळशीतून पाणी आणायचं आहे ना, मी तुला आणून देतो, मी तुझा मुलगा आहे. हे व्रत तू कुटुंबासाठी करतेस ना, मग कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीने जर तुझी मदत केली तर त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला तरी नाही वाटत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राजनला अन्नपूर्णा म्हणते, नाही रे, हे व्रत मी माझ्या कुटुंबाच्या सुखासाठी करणार आहे आणि त्यासाठी मला मेहनत करावी लागली तरी मी करेन. त्याच्यामध्ये मला काही चुकीचं वाटत नाही किंवा कसलाही मला त्रास होत नाही. जे करायचं आहे ते मी करेन, असं अन्नपूर्णा ठरवते. तेव्हा इथे अधिक मासाची पूजा सुरू होते. अन्नपूर्णा कळशी घेऊन जाते आणि कळशीतून आता पाणी घेऊन येते आणि महादेवांच्या पिंडीवरती वाहून ती आपलं व्रत आजचं पूर्ण करते. त्याचबरोबर इथे आता जी आपली गौरी आहे, सरूसुद्धा गावाकडे असते आणि सरू आपल्या मुलीची कमळीची चौकशी करत असते. तेव्हा बंड म्हणत असतो की कमळी गावाकडे यायला निघाले, आता काय करायचं. तेव्हा इथे सरूला आपल्या आबांनी दिलेले शब्द आठवतात. आबा म्हणालेले असतात की आपली कमळी मुंबईमध्ये तिचं स्वप्न पूर्ण करायला गेली आहे, त्यामुळे काहीही झालं ना तरीसुद्धा कमळीला गावाकडे येऊ देऊ नकोस. जर तिला कळलं की आता मी ह्या जगात नाही आहे किंवा काहीही तिला कळलं माझ्या बाबतीत, तरीसुद्धा ती सगळं काही सोडून येईल आणि मला ते नको आहे. काहीही झालं तरी कुठलीही दुःखाची बातमी कमळीपर्यंत पोचता कामा नये. नेहमी आपली खाली खुशालीच गेली पाहिजे आणि मी या जगात नाही हे सुद्धा कमळीला सांगू नको. कमळीचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे, त्यामुळे कमळीला तिथे अभ्यास करू दे आणि खूप मोठं होऊ दे, असं आता आबांनी सांगितलेलं असतं. त्यानंतर इथे सरू म्हणते की माझंसुद्धा कुटुंब माझ्यापासून दुरावलं आहे. देवा, माझ्या कमळीच्या पाठीशी उभा राहा, तिच्यावरती कुठलंही संकट येऊ देऊ नकोस. आणि तेव्हा इथे आता कमळीचं सगळं चांगलं व्हावं, आपली नाती व्यवस्थित राहावी म्हणून सरूसुद्धा अधिक मासाचं व्रत करत असते. तीसुद्धा पूजाला सुरुवात करते. त्यानंतर निंगी म्हणत असते, कमळे आपल्याला वेळेवरती जायचं आहे, उगाच उशीर व्हायला नको. तेव्हा इथे कमळी आपलं आता जे प्रेझेंटेशन आहे ना ते तयार करत असते. कॉलेजमध्ये आता संपूर्ण यूथला इन्व्हाइट केलेलं असतं. सगळेजण आपल्या नवनवीन आयडियाज घेऊन तिथे आलेले असतात. इथे आता ऋषीने यूथला एक चान्स मिळावा, त्यांनी त्यांची ॲबिलिटी सिद्ध करावी, यासाठी त्याने त्यांना दिलेला एक चान्स असतो, जेणेकरून प्रत्येक मुलामुलीचं स्वप्न पूर्ण व्हावं. त्यांच्यामध्ये असलेली ॲबिलिटी, त्यांच्यातली असलेली काबिलियत ते लोक सिद्ध करू शकतील. फक्त त्यांना एक चान्स हवा असतो आणि चान्स तो ऋषीने देण्याचा निर्णय घेतलेला असतो.
रोहितने त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न केलेला असतो. तुम्ही पैसा वाया घालवताय, तुम्ही त्या लोकांना फुकटचे इथे आता नको नको ते आयडियाज देऊन त्या लोकांचासुद्धा आणि आपलासुद्धा वेळ वाया घालवताय असं रोहितचं म्हणणं असतं. पण इथे ऋषीला काही करून त्या मुलींना हा चान्स द्यायचा असतो आणि त्यासाठी तो मेहनत करत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, कमळी त्या ठिकाणी पोचू नये म्हणून अनिका आता बाहेरून कडी लावून घेते आणि त्या दोघींना आतमध्येच ठेवते. तेव्हा इथे कसे तरी आता हाका वगैरे मारून इथे आता कमळी त्या ठिकाणी त्या मॅडमला बोलवते हॉस्टेलमधल्या आणि कसाबसा दरवाजा उघडायला सांगते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता कमळीने दरवाजा उघडल्यानंतर त्या ठिकाणी ती आलेली असते आणि आल्या आल्या अनिका पायमध्ये आणते आणि कमळीला पाडते. त्या ठिकाणी नयनतारा बाकीचे सगळे जमलेले असतात आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कमळी उशिरा आलेली असते. तेव्हा सगळे म्हणतात, अरे हे बघा, उशिरा पण आली आणि पडलीसुद्धा. सगळेजण कमळीची वाट बघत असतात आणि कमळी उशिरा आलेली असते. तेव्हा नयनतारा म्हणते, सायलेंट आणि यू बोथ, तुम्ही दोघीजणी उशिरा आले आहेत ना, तेव्हा उशिरा आलेले कॅन्डिडेट नॉट अलाउड असं आता नयनतारा म्हणते आणि कमळीला आणि निंगीला तिथून जायला सांगते. ज्या लोकांचं फक्त रजिस्ट्रेशन झालं आहे, ज्यांची नावं लिहिलेली आहेत, तेवढ्याच लोकांना इथे चान्स मिळणार असं नयनतारा म्हणते. तेव्हा नमिताने एक आयडिया केलेली असते. निंगी आणि कमळीला जरी यायला उशीर झाला असला तरी नमिताने त्या दोघींची नावं रजिस्टर केलेली असतात आणि तेव्हा इथे ऋषी म्हणत असतो, पण आई, त्या दोघींची नावं ऑलरेडी रजिस्टर आहेत, तू हवं तर बघ. मग त्यांना उशीर जरी झाला असला तरी त्यांची नावं तर लिहिलेली आहेत ना. हे सगळं कुणी केलं असं विचारल्यानंतर सगळेजण गप्प बसलेले असतात. तेव्हा ऋषी म्हणते की हे इम्पॉर्टंट नाही आहे, त्या दोघींची नावं रजिस्टरमध्ये आहेत ते इम्पॉर्टंट आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, नयनताराचा नाईलाज होतो आणि कमळीला संधी द्यावीच लागते. त्यानंतर कमळी इथे आता असं काही प्रेझेंटेशन देते ते ऋषी आणि नयनतारा आणि त्यांच्या पॅनलला खूपच जास्त आवडतं. बाकीचे सगळे लोकंसुद्धा छान छान प्रेझेंटेशन देतात, अनिकासुद्धा देत असते. पण इथे आता कमळी जे काही प्रेझेंटेशन देते ते खूपच जास्त युनिक असतं आणि गरजेचं असतं. त्या पद्धतीचं प्रेझेंटेशन दिल्यामुळे इथे आता नयनतारा इम्प्रेस झालेली असते आणि ऋषीसुद्धा. त्यामुळे 2-3 मुलांना इथे आता सिलेक्ट केलेलं असतं. त्याच्यामध्ये कमळीचं सुद्धा नाव असतं. तिचं प्रेझेंटेशन सगळ्यांना खूप आवडतं. आजच्या यूथला कशाची गरज आहे तर शिक्षणाची गरज आहे आणि ज्या ठिकाणी आता शिक्षण पोचत नाही त्या ठिकाणी आपण त्या मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे असं कमळी म्हणते आणि ती शाळा कॉलेजचं प्रेझेंटेशन तयार करते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता कमळीची निवड झालेली असते. नयनतारा कमळीच्या आयडियाज ऐकून खूपच जास्त इम्प्रेस झालेली असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता कमळीचं सिलेक्शन झालेलं असतं. तेव्हा निंगीला खूपच जास्त आनंद होतो. त्यानंतर इथे ऋषीची कंपनी आता त्या आयडियाचा विचार करून त्यांच्याबरोबर आता काम करणार असते. त्याचबरोबर इथे कमळी दुसऱ्या दिवशी गावाकडे जात असते. गावाला जाण्याच्या आधी ती जाऊन आता अन्नपूर्णाला भेटत असते आणि अन्नपूर्णाचा अधिक मासाचं व्रत हे पूर्ण करण्याचा दुसरा दिवस असतो. तेव्हा इथे महादेवांची पूजा वगैरे करून ती आता पाणी आणायला गेलेली असते. तेव्हा तिथे बाजूला एक नदी असते आणि त्या नदीतून पाणी आणत असताना इथे आता अन्नपूर्णाला ती कळशी जड लागत असते. कारण अन्नपूर्णाला काय केलेलं असतं, कामिनीने त्या कळशीमध्ये वजन टाकलेलं असतं आणि तिथे आता कळशी भरून ठेवल्यानंतर कामिनी जाते आणि त्या कळशीमध्ये वजन टाकते आणि प्रेक्षकांनो, त्या कळशीचं वजन इतकं जास्त झालेलं असतं की आता तिला थांबतासुद्धा येत नसतं आणि चालतासुद्धा येत नसतं आणि त्याच वेळेला तिथून आता कमळी येत असते. कमळी बघते तर काय, रस्त्याने इथे अन्नपूर्णाला आता चालवत नाही आहे. तेव्हा इथे कमळी म्हणत असते की हे काय, अहो आजी, तुम्ही काय करताय? अन्नपूर्णाला चक्कर येत असते. तेव्हा कमळी काय करते, एका बाजूला अन्नपूर्णाला पकडते आणि एका बाजूला तिच्या हातातली कळशीसुद्धा पकडते. पण एका हाताने अन्नपूर्णाने ते कळशी पकडलेलीच असते. तेव्हा इथे तिला पकडून तिचा हात आपल्या खांद्यावरती टाकत तिच्या हातातली कळशीसुद्धा एका बाजूने पकडून तिने तिच्याच हातून अधिक मासाचं व्रत आता पूर्ण केलेलं असतं. तेव्हा कमळी अन्नपूर्णाला घरी घेऊन येते. कळशीचं वजन खूप जास्त असतं. तिनेसुद्धा एका बाजूने ते पकडलेलं असतं आणि इथे अन्नपूर्णाचा अधिक मासाचा व्रत हा अपूर्ण राहावा यासाठी कामिनीने त्याच्यामध्ये वजन टाकलेलं असतं. पण इथे कमळी योग्य वेळी तिथे पोचते. अन्नपूर्णाला चक्कर येत असते तिला पकडून. तिला एका हाताने पकडून आणि एका हाताने कळशी पकडून तिने आता हळूहळू का होईना पण अन्नपूर्णाला घरी आणलेले असते आणि मग महादेवाच्या पिंडीवरती आता ते नदीचं पाणी टाकून त्यांना इथे अंघोळ घालण्यात आलेली असते.
त्याचबरोबर प्रेक्षकांनो अभिषेक झालेला असतो. इथे महादेवाला अभिषेक दिल्यानंतर इथे अधिक मासाचं व्रत आता पूर्ण झालेलं असतं, पूजा पूर्ण झालेली असते. तेव्हा इथे कमळी ही जरी दुरावली असली तरी अधिक मासामुळे का होईना पण ती आता अन्नपूर्णाच्या जवळ आलेली असते. अशा पद्धतीने कमळीने आपल्या आजीचं अधिक मासाचं व्रत पूर्ण करत कामिनीचा जो हा प्लॅन आहे ना तो आता उधळून लावलेला असतो. कळशीमध्ये असलेलं वजन इथे कमळी आता अन्नपूर्णाला दाखवते आणि म्हणते, आजी हे बघा, कुणीतरी या कळशीमध्ये वजन टाकलेलं आहे, त्यामुळेच तुम्हाला कळशी उचलली नाही. तेव्हा इथे हे कारस्थान कामिनीचंच असेल हे अन्नपूर्णाच्या लक्षात येताच ती जाऊन आता कामिनीचं थोबाड फोडते आणि त्याचबरोबर तिने जे काही आता षडयंत्र रचलं होतं त्याची शिक्षा तिला देते. अशा रीतीने प्रेक्षकांनो ह्या व्रतामुळे इथे आता कमळी अन्नपूर्णाच्या जवळ आलेली असते. व्रत पूर्ण झाल्यामुळे अन्नपूर्णाने कमळीला मिठी मारून आपल्या जवळ घेतलेलं असतं. तर अशा रीतीने इथे लगेचच फळ मिळतं. दुरावलेली नाती आता महाजनांची एकत्र आलेली असतात आणि इथे आजोबांना त्या गोष्टीचा खूप आनंद होतो आणि त्यामुळे अन्नपूर्णा आणि कमळी यांना एकत्र बघून सगळ्यांनाच खूप जास्त आनंद हा झालेला असतो.